हॅलो गाईज, कसे आहात? वेलकम टू माय लाईफ विथ स्नेहल यूट्यूब चॅनल. सो आज मी तुम्हाला मटन रेसिपी सांगणार आहे, ती पण कमी टाईममध्ये, कारण जेवण बनवणाऱ्याकडे जास्त टाईम नसतो. सो बघत राहा माझी रेसिपी अँड लाईक सबस्क्राईब करून घ्या. तर आजची रेसिपी मी कमी टाईममध्ये म्हणजेच 5 मिनटामध्ये फक्त संपवणार आहे. सो तुम्ही बघत राहा. मटन मस्तपैकी स्वच्छ वॉश करून घ्यायचं. ते आपल्या ह्याच्यात तुम्हाला वाटलं तुम्ही वॉश करा, नसेल वॉश करायचं नका वॉश करू, नो प्रॉब्लेम. सो कांदा मस्त कापून घ्यायचा, कट मारून घ्यायचे. खोबरे लसूण मस्त बारीक करून घ्यायचं. कांदा आणि खोबरे लसूण हे चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. कांदा जे टाकायचा, कांदा थोडा भाजत आला की मग खोबरे आणि लसूण टाकून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं. वॉश केलेलं मटण टाकून घ्यायचं त्यावर, आणि नंतर त्या मटणावर मस्त हळद, मीठ, थोडे मटण मसाला टाकायचा, आणि अदर मसाले असेल तर लाईक गरम मसाला वगैरे असेल तर टाकून घ्यायचं. मी गरम मसाला वगैरे टाकले, कोरिंडर पावडर टाकलेले आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं, आणि थोडं वाफरलं की त्यावर झाकण ठेवायचं आणि त्यावर पाणी ओतायचं. आपली पद्धत असते पाणी गरम करायची. तर मी तर वर ताटावरच पाणी गरम करते, मला खूप आवडतं, ते मस्त वाटतं आणि मला पाणी ओतायला पण खूप मज्जा येते. सो तर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर ते ओतलेलं आहे. यामध्ये मी दाखवलं नाही कारण मला 5 मिनटामध्ये रेसिपी संपवायची आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं, तुम्ही फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कारण मी त्यामध्ये काय काय टाकले तुम्हाला समजून जाईल. मी पाणी ओतून घेतले आणि आपल्याला जेवढा हवा तेवढा रस्सा जेवढा करायचा तेवढं गरम पाणी ओतत राहायचं. आणि तोपर्यंत मी इकडं सुक्या मटणासाठी मी इकडे सगळं गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. तर मी कोणत्या कोणत्या गोष्टी तयार केलेल्या आहेत ते पण तुम्हाला मी सांगते. तर इकडं मटण शिजते तोपर्यंत मी इकडं सगळ्या गोष्टी तयार करून घेतलेल्या आहेत. तर लगेचच सुकं मटण बनवायला घेऊया आपण. त्यासाठी कांदा, खोबरे, लसूण, कोथिंबीर, मटन मसाला, अदर मसाले लाईक गरम मसाला अँड एक्सेट्रा एक्सेट्रा, ते सगळे मसाले काढून मस्तपैकी घ्यायचे. आणि पहिल्यांदा कांदा भाजून घ्यायचा, जसं की मी सांगितलं पहिल्यांदा कांदा अगोदर भाजून घ्यायचा, त्यामध्ये नंतर खोबरा आणि लसूण भाजून घ्यायचा. आणि कोथिंबीर पण मी बारीक केलेली आहे, कारण कोथिंबीरचा रस चांगला मस्त त्यामध्ये उतरतो. सो मी कोथिंबीर मुद्दाम बारीक केलेली आहे. आणि कांदा खोबरे मस्त मिक्स केलं, मी भाजून घेतलं. त्यावर लगेच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि लगेच मटण मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे. तर ते मस्त भाजून घ्यायचं, चांगलं असं हलवायचं मस्त. तोपर्यंत इकडं माझं मटण शिजलेलं आहे आणि त्यातून मी पीस काढत आहे. पीस काढून त्यावर मी टाकते आता, आणि टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि मी मस्त मिक्स केलेलं आहे. तर ते मिक्स झालं की मस्त झाकून ठेवायचं आणि त्यातनं वाफलतं. ऑलरेडी शिजलेलंच आहे, फक्त एक परतला बोलतो ना, तेच परतलं फक्त आहे मी. आणि लगेच साईडला काढून ठेवायचं. आत्ता आपण जे पातळ आपल्याला रस्सा बनवायचा आहे, तर त्यासाठी पण आपल्याला तिखट, काही जण मिठाचं खातात तर काही तिखट खातात. पण मिठाचं खायचं असेल तुम्हाला तर तुम्ही त्यासाठी अगोदर काढून ठेवू शकता मिठाचं थोडंसं, आणि नंतर तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता. तर मी आमच्यात कोण मिठाचं खात नाही किंवा लहान कोण नाही, तर मी नाही मिठाचं काढून घेतलं, तर मी त्यामध्येच तिखट टाकत आहे. तर ते तिखट टाकण्यासाठी फक्त चटणी नाही टाकायची, जरा छान होण्यासाठी. अगोदर कसं खोबरं आणि लसूण घेतलं, तसं खोबरं लसूण कोथिंबीर थोडी बारीक करून घ्यायची, आणि तेलामध्ये ती खोबरं लसूण कोथिंबीर थोडं भाजून घ्यायचं, आणि बाजरीचं पीठ टाकायचं. तुम्ही नसाल टाकत तर टाकून बघा, एकदा मस्त भाजी मिळून येते. तर बाजरीचं पीठ मी त्यात थोडं टाकलेलं आहे आणि मस्त परतला आहे. तो जो मसाला केला आहे तो मी त्यामध्ये रस्स्यामध्ये मिक्स करते आता. तर मी मिक्स केलेला आहे आणि मस्त ते रस्सा मस्त झालेला आहे मिक्स करून. नंतर ते रस्सा आपण गॅसवर ठेवून उकळी फुटून घेऊया, आणि मस्त मटण होतं असं. तर तुम्ही आता नक्की ट्राय करा, असं मटण मस्त लागतं, एकदम जबरदस्त लागतं. तर मी ती मटण पिऊन बघितलं, असलं भारी झालं ना, सांगू नका, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही ही प्रोसेस नक्की करून बघा. ह्यामध्ये वेगळं काहीच टाकलं नाही, फक्त लसूण खोबरं कोथिंबीर आणि मटण मसाला, या व्यतिरिक्त मी काहीच नाही त्यामध्ये टाकलं, तरी पण जबरदस्त मटण होतं. आणि सुकं मटण पण खूप छान झालं. जास्त मसाला नाही वापरायचा, जास्त मसाला वापरला तर ते चांगलं नाही लागत. तर ह्या टिप माझ्या फक्त फॉलो करा, असं करून घ्या, मस्त होतं. आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि